गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा 7:30 वाजले. काय झाला का बरं? हां हो गया ब्रो. हे बघा वरण घ्यायला मित्रांनो. तर पण टाक ना. चला मित्रांनो, आपण निघालो आता हॉटेलसाठी. अरे बाहेर धुकोबा किती आहे. अरे बापरे, आमचं घर निघालो आम्ही. चला तो जाएंगे भाई. धुकोबा है का खतरनाक आले. धूप देखिए कितनी खतरनाक है ये. अरे बापरे, दिल्ली सारखा माहोल. अरे बापरे, इकडे बघा किती आहे. धुक्कच अरे बापरे, हे तर खतरनाक झाला विषय. तिकडे पाहिजे काय दिसून झाला भाई. तिकडे तर काही दिसे ना भाई. अरे थंडी वाढते आता आजपासून आपल्या इथं ना. थंडीचं माहीत नाही मला. धुकं कशी काय पडली का अचानक एवढे. दुप्पट केलं सोनी करत ती भाई. दुप्पट नाही भाई येड्या. दुःख म्हणालो ते. समोर दिसते का व्हिडिओ मध्ये. दिसते दिसते. बघू रे. दुःख जाते असं मागे मागे जाते. अरे बापरे, अरे अरे खतरनाक झाला भाई विषय ते. अरे मागचं दिसत आहे पण आपल्याला मागे पाहिजे की या कॉलनीमध्ये बाई इकडे गल्लीमध्ये. या गल्लीमध्ये दुःख नाही. आपलं जॅम्प्रॉपचं हॉटेल गेलं का धोक्यात बाई निघून. धुक्यात धुक्यात गेलं का धुक्यात. लई खतरनाक धूप पडले बाई आज. तू सामान तोपर्यंत बाहेर काढ. मी मंदिरात जाऊन येतो. ठीक आहे. कालचा बघितला व्हिडिओ. बघा स्वामी समर्थ मंदिर आले आहे. हे पण आमचं जॅम्प पिन आहे तीच. ओके टक टक. तू नाही का उघड पाहिजे म्हटलं. चलो मैं होटल उड़ूंगा अभी. देखो खोल रे भाई जल्दी. हे चल येतो मी. चला विनायक. चला आता तोपर्यंत विनायक सामान बाहेर काढते. आपण जाऊन येऊ मंदिरामध्ये आपल्या स्वामी समर्थच्या. धुकं तर खूपच पडले आज खतरनाक. इकडे तिकडे धुकंच धुकं. चला मित्रांनो, आपण मंदिरात जाऊया. की कुठे गेला की आज मंदिर उघडलं नाही वाटते. कुठे गेला हा. तुम्हाला काही मागायचं असेल तर मागून घ्या देवाकडे. तुम्ही पोज करून. ब्लॅकी काय दिसेल झाला मित्रांनो. कुठे गेला की ब्लॅकी. आज खंडोबाचं काहीतरी करायचं म्हणे मम्मी. तर त्याला त्याची पूजा करायची आज. म्हणजे हार वगैरे टाक म्हणे त्याला. आणि आज मम्मी चालली गावाला कुठंतरी. पोफायला चालली सॉरी. कारण की लग्न आहे साक्षीचं आता 20 तारखेचं. चला आता आपण आपल्या हॉटेलची तयारी सुरू करू. हे बघा मित्रांनो, माझं चाय झाला, सांबार झाला, पण इडली राहिली अजून माझी. विनायकने सगळेच कामं केले विनायकचे. तोपर्यंत विनायक एक गाणं लावायचं, ते काना कानावालं. ठीक आहे. मला पेपर आपला. आता आपण त्यातनी पहिले भविष्य पाहूता. मला भविष्य पाहायला खूप आवडते. त्यातनी हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात विलंब होईल, पण आम्ही विलंब होऊ देणार नाही. आम्ही आमचा ब्लॉग नाही का टाईम टू टाईम टाकेल, का विषयच नाही. आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ठीक आहे, आम्ही ठेवू खर्च. पाहू ता कमी करता येईल की काय होईल ते. ठीक आहे, बाकी बघू ता पुढे काय होते ते. तुम्हाला गावाला जायचं ना. हो ठीक आहे, जाऊ. ए ब्लॅकी, अबे इकडे रे. इकडे हे आलं रे विनायक. त्या इकडं ते आण ना हळद वगैरे. कुठं आहे. थांब एक मिनिट. थांब तुझा व्हिडिओ काढायचा मला. अबे थांब रे. मम्मी म्हणे तुझी पूजा कर म्हणे. थांब एक मिनटं. हे काय थांब. तुम्ही थांब रे. थांबा तिघं बी थांबा तुम्ही. इकडे अरे ब्लॅक इकडे.
अबे ते खाय ना ते तू टाकली तिकडे पोळी ते यो बाई ते खायणार रे का तू यो हे खाय अबे खायणार रे येड्या बे बघा मित्रांनो ब्लॅकीची आईश मागितली आहे. ब्लॅकीनं माझ्या पोळ्या बी खाल्ल्या आणि या काका नाही का तिला काका रोज नाही का बिस्किटचा पुडा खायला देतो आहे. ब्लॅकीची लय आईश आहे हो की नाही माझे मित्र आहे की नाही माझ्या मित्रापेक्षा ब्लॅकीची लय आईश आहे म्हणजे तिचं जीवन ब्लॅकीचं जीवन. मित्रांनो ब्लॅकीचं जीवन खरंच नाही का खूप भारी आहे. म्हणजे माझे मित्र आहेत काही माझ्या मित्रापेक्षा तर ब्लॅकीचं जीवन खरंच खूप भारी आहे. म्हणजे अर्ध्या मित्रापेक्षा ब्लॅकीचं जीवन अरे बापा सांगूच नका तुम्ही. बघा मित्रांनो आता मी घरी आलो ते तडी उचलायची म्हणून तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तर आता मम्मी चालली गावाला पोफाळीला. महिनाभर येत नाही तू कारण की आता लग्न आहे साक्षीचं. साक्षीच्या लग्नाची तयारी सुरू आहे की नाही वापस कधी आहे तुम्ही झाले का बाबासोबत लग्नाला सगळ्याला बोलायचं का अरे बापरे मग आमचं खायचं हे होते विषय आमचा आहे की नाही. मला बी सांगितलं मंगेशने फोन केला मला ए मम्मी माझे सगळे कपडे घेतले का तू नाही मी काय सांगितलं बाबा 3 घेतले बंद कर दे मग शॉपिंग बी करायची राहिली. आता मित्रांनो मम्मी पण चालली गावाला साक्षी पण चालली अक्का पण चालली सगळे चालले. आता फक्त विनायक आणि मी दोघं सांगा घरी मम्मी अजून कोण बाबा. आता आपल्याला फक्त 2-3 दिवस मॅचच खायचं 2-3 दिवस की 5-6 दिवस आम्ही बी येतो तिकडे आरामशीर. हे बघा मित्रांनो आता आम्ही लगेच पॅकअप करतो दुपारचंच कारण की आज आहे कार्यक्रम आहे आमच्या पोफाईला एक काकाचा आमच्या वास्तूचा. त्यामुळे आम्ही 1 वाजला आता 2 वाजता येतो परत जेवण करून मग परत भेटू आपण. ओके चला मित्रांनो आता आपण जाऊया गावाला. आमचं सामान बाकी आहे हे बॅगा बाकी आहे 4 बॅगा. आता जाऊ तर पोफाईला सामान ठेवता जेवण करूता आणि परत वापस येऊता. चला भेटूया पोफाई डायरेक्ट. हे बघा मित्रांनो आता आपण निघलो रस्त्याने पोफाळीच्या. चला डायरेक्ट जाऊ काय बोलताय झालं आपण पोफाळीला आपल्या गावे. अरे बापरे अरे आणतो ना भाई मी भाई मी ते को का मारून. हे बघा आपलं घर मित्रांनो अय गौरी काय काय तू पाणी भरायली. मम्मी कुठे गेली माझी रे मित्रांनो आता 5 वाजले. हे बघा मित्रांनो आता 5 वाजले तर विनायक झाडून घ्यायला कारण की मम्मी म्हणली होती झाडून घ्यायचं 5 वाजता म्हणून. झाडून घे विनायक मी काय करू काहीच करत नाही मी पण थोडी मदत करतो त्याला. हे बघा मित्रांनो ब्लॅकीचा माहोल पहा ब्लॅकी के सब दीवाने है भाई इधर. हे बघा ब्लॅकी बघा आहे की नाही ब्लॅकीचा माहोल आहे की नाही तेव्हा उड्या मारू खायला बिस्किट पाहिजे मला माझे मित्र मला मित्र हसू येते अजून बी यार. हे बघा मित्रांनो ब्लॅकीचा माहोल बघा तू बिस्किट टाक. हे बघा मित्रांनो ब्लॅकीचा माहोल काय वाटलं हां जमा झाले पैसे आपल्या RD मध्ये. बघा RD वाला भाई आला हा पण नाही का त्याला रोज टाकतो बिस्किट. आम्ही पण आपली टाकला नाही ब्लॅकीचा माहोल आहे की नाही भाई ब्लॅकीचा माहोल आहे भाई. चला ब्लॅकीचं जीवन भाई टॉप लेवल टॉप लेवलला जगायला माहिती बेबी. फोन आला भाई हॅलो गे रे. हे बघा मित्रांनो सगळं घेतलं विनायकनं आतमध्ये. किती वाजले विनायक 8:30 टाईम झाला बापरे 8:30 वाजले भाई. चल लाईट बंद कर भाई 3, 2, 1 चुप चुप चुप. चला घरी जाऊया आता. चला घरी मित्रांनो पोहोचलो मित्रांनो आपण घरी. चल रे विनायक पोहोचलो मित्रांनो आम्ही आत्ता घरी. बघा रात्रीचे 9:15 वाजले. आता होतो फ्रेश वगैरे नंतर भेटू आपण थोड्या वेळानं. चल विनायक. मित्रांनो आम्ही बसलो जेवायला आता. तू टी-शर्ट नाही चेंज केला अजून. हे बघा जेवायला बघा काय काय आहे ते. पोळी आहे वांग्याचं भरीत आहे इडली थोडीशी उरली होती इडली ते पण आणली हॉटेलची आणि थोडा सांबार. ठीक आहे मग आम्ही जेवण करतो. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.